झालेला आहे. मला ते 11 वर्ष ही सगळी मंडळी आपल्या प्रतीक्षेमध्ये होती. काही कारणानं काही असणाऱ्या लोकांच्या असणाऱ्या ओसंडून मानणाऱ्या प्रेमाच्या मुलं मला इथे यायला थोडा उशीर झाला. त्यामध्ये मी आमच्याकडे पूर्व दत्तसेवा कुटुंबाचे, दत्तसेवा विद्यालयाचे, दत्तसेवेतील असणाऱ्या सर्व स्नातक असतील, शिक्षक असतील, शिक्षकेचा स्टाफ असतील, त्या सगळ्यांची दिलगिरी पहिल्यांदा व्यक्त करतो. माहिती सरांची काही दिलगिरी व्यक्त करणार नाही की माहिती सर हे पहिल्यांदा प्रशासनात होते, नंतर आता समाजकारणात आलेले आहेत. त्यांना माहित आहे समाजकारणात आणि राजकारणात कार्यक्रमाला गेले की जे कार्यक्रम घेतात त्या माणसांचा आपण कधीही जो मान आहे तो मान राखायला लागतो. त्यासाठी जेवढा वेळ ते अपेक्षित ठेवतात तेवढा वेळ थांबायला सुद्धा लागतो. त्यामुळे कधी कधी उशीर होतो. पण डी फॉर देशमुख आणि डी फॉर दत्तसेवा अशा पद्धतीने साहेबांच्या बरोबरीने दत्तसेवा कुटुंबियांचं एक वेगळ्या पद्धतीचं नातं हे मला वाटते कसं निर्माण झालं हे सगळं क्रियान्वयन करणार. हे कुणी कसं कुठं केव्हा कशा पद्धतीने घडवतो हे आपल्याला सुद्धा कळत नाही. पण माहिती साहेब मी त्यावेळेस मला वाटतं युवा दशेमध्ये होतो, मी राजकारणात होतो आणि आमच्या वरळीच्या फ्लॅट मध्ये तुम्ही यायचा आणि वरळीच्या फ्लॅट मध्ये साहेबांनी दोघं असं हलक्या टपक्या आवाजात काय ते बोलत बसलेले असेल. म्हणायचं काय बोलतंय ते सरकार बोलत असतील, कोणत्या विषयाच्या बाबतीत बोलत असतील आणि त्यांच्या चर्चा मी ऐकायचा प्रयत्न करायचो. पण त्यांच्या चर्चा ह्या तेव्हाच करायच्या, अशा ह्या धक्क्या आवाजात त्यांच्या चर्चा चाललेल्या असायच्या आणि त्या चर्चेतनं एक अत्यंत चांगल्या पद्धतीच्या कर्तव्यनिष्ठ ज्याला आपण डिसिप्लिनरी म्हणतो अशा पद्धतीचं शिस्तबद्ध काम करणारी ही अंगचणी ही आदरणीय माननीय साहेबांची आहे. ती साहेबांनी येतो आणि साहेबांनी केलं त्यावेळेस एक अशा पद्धतीचा मोलाचा सल्ला दिला होता की तुम्ही सहकार क्षेत्रामध्ये तुमची व्याप्ती करताय, वाढवताय, खूप चांगलं आहे. पण सहकार क्षेत्र हे सीमित क्षेत्र आहे. जो ठेवीदार आहे त्या ठेवीदाराच्या बाबतीत तुम्हाला काहीतरी आपुलकी असते म्हणून तुम्ही सचोटीनं सहकार क्षेत्र चालवता. कर्जदाराला योग्य पद्धतीने योग्य वेळेला त्याला कर्ज मिळावं यासाठी त्या असणाऱ्या व्यवस्थेचा वापर करतात आणि त्या पलीकडे जाऊन जो तुमचा असणारा सभासद आहे त्याला डिव्हिडंडच्या मार्फत त्याच्या घरामध्ये काहीतरी त्याच्या हक्काचा जो पैसा रुपी त्याचा निवेश आहे तो निवेश द्यायचा प्रयत्न करतात आणि त्यामुळं जे चलित असणारं जे काही तुमचं उत्पन्न आहे त्या उत्पन्नातून तुम्ही तुमचा असणारा स्टाफ जो आहे त्या स्टाफचा उदरनिर्वाहाची जी वेगवेगळ्या पद्धतीची जे काही आपले प्रकल्पाची व्यवस्था ती व्यवस्था करतात. ह्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा एक विश्व आहे. ते विश्व म्हणजे लक्ष्मीची पूजेत केली सरस्वतीचे उपासक सुद्धा व्हावं हे मला वाटते देशमुख साहेबांनी त्यावेळेस तुम्हाला सल्ला दिला. तो सल्ला तुम्ही ऐकला कारण का साहेबांनी दिलेले सल्ले अनेक लोकांनी धुडकावले. ते धुडकावलेले सल्ले त्यानंतर मला वाटते 10-15 वर्षानंतर साहेबांचे सल्ले धुडकावलेली मंडळी मला भेटले. म्हणजे आम्ही त्यावेळेस साहेबांचं ऐकलं असतं तर बऱ्यापैकी आमची प्रगती आणखी झाली असते. तर माननीय साहेब तुमचं विवाह कौतुक इथं ह्या कोड्या माळावरती तुरुकवाडी कसं बघितलं छोटस गाव आहे आणि तुम्ही विचार नाही केला की साहेब मी करतो शिक्षण क्षेत्रामध्ये प्रगती, मला तुम्ही सिडको मध्ये भोकण द्या, मी तिथे इंटरनॅशनल स्कूल काढतो, मी सीबीएसई पॅटर्न काढतो, मी आयबी पॅटर्न काढतो. तुम्ही कुठं आला? जे महात्मा गांधींनी आपल्याला सगळ्यांना सांगितलं होतं चलो गाव की ओर, माझ्या असणाऱ्या गावाकडं माझ्या असणाऱ्या भूमीकडं ते म्हणतात ना म्हणजे अपि स्वर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोषिते जननी जन्मभूमिश्च स्वर्गात अभिगरीयसी. अशा पद्धतीनं रामाला आणि त्यावेळेस लक्ष्मण म्हणजे बाबा सोन्याची लंका आहे, थांबे अयोध्येला भरत आहे, सेवक आहे, आपण तिकडे जायची गरज नाही. त्यावेळेस रामाने सांगितलं होतं आणि जी जननी जन्मभूमी आहे जिथे आपली माऊली आहे, आपली आई आहे, त्या आईची सेवा हीच खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्याचं इच्छित आहे. मला वाटतं तुम्ही आईच्या सेवेसाठी या गावाकडे आलात ही खऱ्या अर्थाने एवढं कौतुक कमी आणि म्हणून मला आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं माहिती साहेबांचा मी उल्लेख करतो. हनुमंत पाटील सर तुम्ही अनेक वेळा ह्या परिसरामध्ये काम करतात. तुमचं सुद्धा कामाचा ओळख आवाका या परिसरातील लोकांनी बघितलेला आहे. इथे आपले दत्तसेवा पतपेढीचे आताचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय जयवंतरावजी पाटील साहेब आहेत.
आमचे महाव्यवस्थापक आमचे कोकणचे आदरणीय नंदकुमारजी पाटील साहेब आहेत, सोपानजी शेळके वेलर साहेबांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं आपलं माइंड बॉडी अँड सोल खरंच गरजेचं आहे. आज तुम्ही बघा परवा दिवशी आनंदराव बहीण म्हणून माझा एक जवळचा सर आहे, अगदी जवळचा सर आहे, म्हणजे मला वाटतंय माझ्यापेक्षा 15 वर्षांचं लहान असेल आणि बीपीची गोळी खाल्ली नाही म्हणून लक्ष्मणराव आनंदरावांना आपल्याला सगळ्यांना सोडून जायला, म्हणजे ही लोकांची यात्रा त्यांची संपली. आता त्या असणाऱ्या आनंदराव मोहीम जर समजा माइंड बॉडी अँड सोल या असणाऱ्या जे पोस्ट ट्रेनिंग असतात किंवा त्यांनी दाखवून केलेले जे काही त्यांचे संकेत आहेत ते संकेत खऱ्या अर्थानं अंमलात आणले असते तर मला वाटत नाही काय तुम्हाला कुठं घरणी करतो सुद्धा भीत तुमचं भीती सुद्धा इकडे तिकडे वाढेल. कारण जग जगायचं आणि जग जगण्याचा जो सिद्धांत आहे तो सिद्धांत सांगण्याचा प्रयोग आपण करतात. माझे उत्सव पाटील साहेब असतील, सर्वचे उपाध्यक्ष राजेंद्रजी मोहिते, कराडचे रविसाहेब, बाळासाहेब मोहिते साहेब, अनेक दिवसांनंतर आपली भेट झाली, बरं वाटलं आज मला तुम्हाला भेटून. संस्थेचे सचिव सन्माननीय बाळासाहेब पाटील, प्रशासकीय अधिकारी जे पोदार सरांचं सुद्धा या असणाऱ्या तुमच्या संकुलाच्या जनगणनेमध्ये खूप मोठ्या पद्धतीचा सहभाग आहे. लहानपण आमचं महाजन पोदार सर, त्यानंतर सपनाराव देशमुख साहेब आणि अन्य असणारे आपले सगळे एसी पाटील सर असतील, एके घोडे सर असतील, या सगळ्या मंडळींच्या सानिध्यात केलेल्या आहेत खूप चांगल्या अनोख्या आठवणी आम्ही अनेक वेळा त्या उजाळत असतो. उपस्थित असलेले गणेश पाटील सर, मुख्याध्यापिका लता हळुळे मॅडम आणि सर्व आमचे शिक्षक शिक्षकेतर स्टाफ, या असणाऱ्या पतसंस्थेचे आमचे सहकारी भोर साहेबांचा इथे या निमित्तानं आवर्जून उल्लेख करतो. भोर साहेब पुण्यनगरीच्या माध्यमातून आपण जी चांगल्या शाळेचा उपक्रम राबवला ते प्रतापराव शिंदे आणि त्यांचे असलेले सर्व सहकारी, सर्व पत्रकार मित्र, शिक्षक शिक्षिका आणि अन्य सहकारी, मी आपला काही फार वेळ घेणार नाही कारण मला कळते वेळ पण झालेला आहे आणि मला वाटते कावळे बहुतेक काव करून बहुतेक त्याला निश्चित पडले सुद्धा. आणि मी सुद्धा सकाळी मला वाटते 8-10 फोन केला. मी एक ध्यान घेतलेलं आहे की जगाच्या नकाशावरती चांदोल्या विषयाकडे आम्हाला आणायचं त्या प्रयत्नाचा भाग म्हणून आज आम्ही तिथे गेलो होतो आणि त्यानंतर मग हा असा आमचा सगळी परिक्रमा करत करून आता तुमच्याकडे मी आलेलो आहे. मला तुम्हाला सगळ्यांना सांगावंच वाटतं की आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं ही जी आपली शिक्षण संस्था आहे, तुम्ही मला अगदी प्रामाणिकपणे सांगा, श्रीमंत माणूस किती लक्षात राहतो आणि विद्वान माणूस किती लक्षात राहतो. आता उदाहरण तुम्हाला देतो, निजाम ऑफ हैदराबाद 7वा निजाम जो होता मीर उस्मान अली खान, ते त्या काळात 1950 साली भोर साहेब हे जगातले 3रे श्रीमंत होते. आज त्यांचा ठावठिकाणा कुठे आहे, त्याची बंधता कुठे केली जाते, त्याची माहिती कुठे घेतली जाते. गुगलवरती सर्च कुणाला होतो, गुगलवरती सर्च हा सर्वपैकी राधाकृष्ण म्हणजे विरोधता आणि संपत्ती यामध्ये तुलना केली तर संपत्ती ही क्षणिक आहे, विद्वत्ता ही सर्वदूर आहे, चिरंतन आहे. जसा आपला जो फ्लो असतो, फ्लो ऑफ इटर्निटी म्हणतो, तशा पद्धतीने विद्वत्ता ही कायमस्वरूपी आहे. त्याच निजामाचा त्याच्या अगोदरचा 6वा निजाम होता, त्या निजामाच्या पायामध्ये जेकब नावाचा हिरा होता. त्या हिऱ्याची किंमत किती रुपये घाली, 400 कोटी. पण एक हाऊस म्हणून म्हणजे संपत्तीचा उन्माद आल्यानंतर माणूस काय काय करतो तर हाऊस म्हणून त्याने पायाच्या बुटाच्या टोकावरती तो हिरा लावला की प्रजेला सुद्धा बघावं आणि इंग्रजांनी सुद्धा बघावं आणि अन्य असणाऱ्या त्याच्या सर्व राजे राजवाड्यांनी सुद्धा बघावं की बघा जेकब नावाचा हिरा जो आहे या आमच्या राजाच्या बुटाच्या टोकावरती आहे. म्हणजे ही असणारी एक मनमस्ती आणि ते तुम्ही निर्वृत्त प्रचूर माणसाच्याकडे बघा, तुम्ही घ्या स्वामीनाथन साहेबांच्याकडे, तुम्ही घ्या आपले परम कॉम्प्युटरचे जे जनक आहेत भटकर साहेब त्यांच्याकडे तुम्ही बघा, त्या मंडळींच्याकडे असणारी विदेशीलता बघा, प्रयोगशीलता बघा, संशोधनशीलता बघा. या सगळ्या गोष्टी बघितल्या तर म्हणू शकतो आपण की विद्या विनय शोभते. म्हणून या घरामध्ये सरस्वतीचा वास नाही, लक्ष्मीचा वास आहे. तिथं लक्ष्मी ही फार काळ टिकत नाही.
जिथं संस्कार असतात, सरस्वतीचा आशीर्वाद असतो, तिथं लक्ष्मी जरी नसली तरी पण लक्ष्मीच्या पावलाची कधी सुरुवात होईल हे कुणाला सांगायची किंवा विचारायची सुद्धा गरज नसते. आणि म्हणून तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांगतो की वेगवेगळ्या जगातील स्थित्यांतर जर तुम्ही बारकाईने बघितली तर आज जेफ बेझोस किंवा इलॉन मस्क घ्या, इलॉन मस्कच्या पाठीमागे किती शेती होती. तुम्ही आता सगळीजण इलॉन मस्कची माहिती घेतात. मोदी साहेब परवा अमेरिकेला गेले, त्यांची 2-3 मुलं ती मोदी साहेबांच्या सुद्धा अंगात आकार खेळत होती. का खेळत होती? त्याच्या बुद्धीच्या कौशल्यावरती क्षितिजा पलीकडे बघण्याची त्याची हातोटी आणि त्यासाठी कठोर परिश्रम घेण्याची त्याची वृत्ती, यामुळं इलॉन मस्कनं सुनीता विल्यम्सला म्हणजे अवकाशात खाली आणण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. 9 दिवसासाठी सुनीता विल्यम्स गेल्या होत्या, 9 महिने राहिल्या. कुणी आणलं खाली? इलॉन मस्कनं. कसं आणलं खाली? विद्वत्तेच्या जोरावरती निर्माण झालेली जी शास्त्रशुद्ध अशा पद्धतीची जी तंत्रनिर्मिती आहे त्या तंत्रनिर्मितीच्या जोरावरती हे सगळे होऊ शकला. श्रेष्ठ कोण बघ? विद्वत्तांना चलाचल संपत्ती ह्या जमीन मोठमोठे राजे राजवाडे जे आहेत ते राजे राजवाडे कुठे गेले सांगावं? आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठे आहेत बघावं? आपण तुलना करूया. मी का तुम्हाला सांगतो, आपल्याला कोणत्याही परिस्थितीत या पुढच्या काळामध्ये आपल्या असणाऱ्या आयुष्यामध्ये जर काय करायचं असेल तर अशा पद्धतीची तेज म्हणजे हिरे जे आहेत माणिक मोती जे आहेत त्या असणाऱ्या हिऱ्यांना माणिक मोतींना खऱ्या अर्थानं बघून वाटण्याचं काम जे आहे ते उद्याच्या काळामध्ये तुम्ही सर्व शिक्षक शिक्षिकांनी या पुढच्या काळामध्ये जर केलं तर मला वाटतं आपल्या एवढा समृद्ध आणि सक्षम समाज देशामध्ये तो होणार. पश्चिम महाराष्ट्रामध्ये तशी बैठक नररत्नाची खाण आहे. आज सांगली जिल्हा घ्या, कोल्हापूर जिल्हा घ्या, इथं आपण बघा की क्रांतिकारकांची भूमी आहे. आज ह्या भूमीमध्ये वेगवेगळे अण्णा जन्माला आले की ज्यांनी स्वतःची असणारी सगळी जमीन ही शिक्षण क्षेत्रासाठी वाहून टाकली, घेऊन टाकली आणि त्यानंतर किती लोक घडली सांगा. आज हजारो लाखो आपल्या बहुजन समाजातली मुलं मुली की त्या असणाऱ्या समर्पणातून खऱ्या अर्थानं जाऊन सुद्धा तयार झालेली आहे. म्हणून मला असं वाटतंय माहिती साहेब, तुम्ही सुद्धा या पुढच्या काळामध्ये आज 550 कोटीची संस्था झाली. आपण आता एक अशा स्टेजला आलो. आता आपल्याला जगाचं पाहिजे. आपण बघतो समजा जरी आपण 1000 कोटीचे मालक झाले, किती खाणार आहे आपण? काय खाणार आहे सगळं? उलट ज्यावेळेस त्यावेळेस खायला लागतं काय झटकाही लागते. आपल्याला संपत्ती न मला त्याच्या संदर्भात आनंद घेण्याचा आहे म्हणून फार जपून राहिला. बरोबर. त्यामुळे माझं प्रामाणिक मत आहे आता हिंद बोलत खऱ्या अर्थानं काय करायचं असेल तर ते समाजासाठी करायची एक अत्यंत विपुल संधी सर्व प्रयत्नातून आलेले आहेत. आणि मी बघतोय तुम्हाला अनेक दिवसापासून तुम्ही खऱ्या अर्थानं संघ आहे एक टीम मॅन. तुम्ही कधी मी केलं असं म्हणत वी हॅव डन, आपण केलेलं. ज्या वेळेस मी जातो आणि मी येतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं कुठल्याही समूहाची फार मोठ्या पद्धतीची प्रगती आपण साधायच्या संदर्भातले जे मनसुबे आहेत ते मनसुबे आपण यशस्वी करू शकतो. आणि तेच गुण परंतु तुमच्या मुलांमध्ये मला बघायला मिळाले सतीशवर की आज सुद्धा त्याच्या काही ठिकाणी ते वडील बाजूला राहिले आणि कोण म्हणजे थांबा सगळे सत्कार वगैरे करून घेतो. तुम्ही फक्त तिथे या बरोबर कॉलेजच्या बाकी हा लोक खाली बसले तिथं सुद्धा मनाशी सुद्धा सत्कार आणि आम्ही ऑब्झर्व करत असतो सगळे. आमची कशी घाडी सारखी नजर असते. बरोबर टिपत असतो की काय चाललंय काय नाही कुठे काय होणार आहे. आणि ह्या ह्याच्यात मी सांगतो ही संस्था आज सुद्धा तुमच्या असणाऱ्या प्रयत्नामुळं मोठ्या असणाऱ्या प्रगतीच्या मार्गावरची आहे की उद्या राजमार्गावरती ह्या तरुणांच्या असणाऱ्या सामूहिक प्रयत्नातून जाणार आहे. त्यामध्ये कोणाच्याही मनामध्ये तुमची ती शंका असायची काय कारण. म्हणून मला तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं एवढंच सांगणार की ही शैक्षणिक संस्था अशीच उत्तरोत्तर तुमची प्रगतीची शिखरं जातो.
प्रचंड मोठ्या पद्धतीची प्रगती आपल्याला साधायची, आणि ती प्रगती साधायची असेल तर व्यक्तिमत्वाचा विकास, शारीरिक विकास, मानसिक विकास आणि बौद्धिक विकास या तिन्ही पैलूंवरती तुम्ही खूप मोठ्या पद्धतीनं या पुढच्या काळामध्ये तुम्ही सूक्ष्म अशा पद्धतीचं नियोजन करून त्यासाठी तुम्ही ते टार्गेट ठरवावं. या भागामधली जी माणसं आपली वेगवेगळ्या पातळीवरती आज पुन्हा स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण व्हायचे तशा पद्धतीची मनीषा ते बाळगतात. माझी विनंती आहे रवींद्र सर की तुमच्याकडे आज साधनांची सुलभता आहे. तुम्ही काय करा की या शाहूवाडी तालुक्याचा एक सर्वे करा. पण तो सर्वे करायचा असेल तर काही परीक्षा घ्यायच्या. पुढारीने सुद्धा परीक्षा घेतलेल्या आहे. पुढारीला 4थी पर्यंतची ऑनलाईन परीक्षा घेतलेली आहे. तर माझं म्हणणं काय आहे की तुम्ही सुद्धा तशा पद्धतीची एक परीक्षा घ्या, आणि ती परीक्षा आपल्याला लहान मुलांची घेऊ नका. कारण लहान मुलांची मला वाटते 4थीची परीक्षा आहे, 5वीची परीक्षा आहे, 8वीची परीक्षा आहे. त्यामुळे त्यातलं बऱ्यापैकी त्यांना अर्थार्जन पण होते आणि त्याला इन्सेंटिव्ह पण मिळतात, त्यांना शाबासकी पण मिळते. माझी इच्छा आहे की तुम्ही शाहूवाडी तालुक्याचं क्षेत्रफळ जे आहे ते डोंगरी प्रचंड आहे आणि उपजाऊ ज्याला आपण म्हणतो ते उपजाऊ क्षेत्र कमी आहे. त्यासाठी जे 12वी उत्तीर्ण होणारी मुलं आहेत किंवा BA, BCom किंवा BSc ला जाणारी मुलं आहेत त्यांची तुम्ही कल चाचणी घ्या, आणि ती कल चाचणी घेऊन ही मंडळी प्रशासकीय व्यवस्थेत किती येऊ शकतात, किती स्वतःचे उद्योग काढू शकतात, किती वेगवेगळ्या असणारे अन्य जे काही उपक्रम आहेत त्या उपक्रमामध्ये जाऊ शकतात, ह्याची जर तुम्ही बारकाईने जर सेवावलोकन केलं आणि ते सेवावलोकन करून तुम्ही इथं ओरिएंटेशन कोर्सेस लावता. तुम्ही इथं अशा पद्धतीची अकॅडमी चालू करा की इट शुड बी मल्टी ब्रँडेड, हायब्रिड पाहिजे, आणि त्यामध्ये तुमच्या व्यक्तिमत्वाचं सुद्धा त्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत ज्याला आपण भर म्हणतो, ज्याला आपण कॅरेक्टर डेव्हलपमेंट म्हणतो, ओरिएंटेशन प्रोसेस म्हणतो, की ज्यामध्ये पब्लिक स्पीकिंग असेल. आज मला इथं बोलायला येते, कधी बोलायला येते, 27 वर्षानंतर मला एवढं बोलायला येतं. पण हेच काही मुलं म्हणजे त्यांना मुखवत ज्ञान असतं, उभारले की सरस्वती अशी धाड बोलत असते, पण त्यांच्यामध्ये स्टेज फिअर असते. त्यासाठी हे सगळं करण्यासाठी मला वाटतं तुम्ही ह्या पुढच्या काळामध्ये जर खऱ्या अर्थाने योगदान दिलं तर मला वाटतंय दत्त सेवा आपल्या विद्यालयाच्या माध्यमातून, आपल्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून हे समाजासाठी केलेलं सगळ्यात मोठं काम करणार आहे, सगळ्यात मोठं काम. आणि शाहूवाडी तालुका जोपर्यंत चंद्र सूर्य असेल तोपर्यंत तुमचं योगदान विसरणार नाही. त्यावेळेस तुम्ही आपण आपली मशाल घेऊन कोणाला तरी जर वाट दाखवली तर ती असणारी वाट दाखवणारा जो वाट सुरू असतो त्याला कधीही त्याला रस्ता दिसून दिसत हे लक्षात घ्या. म्हणून आज तुम्हाला सगळ्यांना मला हे आवर्जून सांगावंच वाटतं की आपण त्या पद्धतीचा एक उपक्रम राबवा. मी सुद्धा मगाशीच मांडे साहेबांना सांगितलं, मी तुमचे आभार मानतो की माझ्या असणाऱ्या यशामध्ये निश्चितपणे खालीचा नाही सिंहाचा वाटा गद्य सेवा उद्योग समूहाचा आहे, तुमचा आहे. आणि मी तो सदैव माझ्या मनाच्या कुठल्या तरी एका छोट्याशा टप्प्यामध्ये तिच्या संदर्भातली जी सोनेरी आठवण आहे ती माझ्या मनाच्या टप्प्यामध्ये असणार आहे. म्हणून मगाशीच तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही कधी कोणीशी ठेवत नाही मायना विना. तुम्हाला समजा जर ह्या संस्थेच्या चांगल्या उपक्रमासाठी कधी कुठे मदत लागत असेल तर मला मध्यांच्या नजूला किंवा कुणालाही पाठवून द्या. माझ्याकडनं सरकारकडे तुमच्यासाठी जिथं मदत लागेल तिथं मी करायला मागं बघणार नाही. ह्या संस्थेचा आता जो असणारा जो बदल दरबदल झालेला जो विस्तार आहे तो अधिक मोठा व्हावा, अधिक व्यापक व्हावा आणि अधिक समग्र व्हावा. आणि त्यामध्ये सर्व असणारे क्षेत्रातील, सर्व असणाऱ्या समाजातील सर्व घटक यामध्ये अंतर्भूत व्हावे. आणि तुम्हाला अभिप्रेत असताना जो शेवटचा जो गरीब माणूस आहे, उपेक्षित माणूस आहे, त्याला तुम्हाला जे उचलायचंय आणि त्याला जे बळ द्यायचंय, त्याच्या पंखामध्ये जे तुम्हाला बळ द्यायचंय ते बळ देण्याची तुमची जी इच्छा आहे, अपेक्षा आहे, महत्वाकांक्षा आहे, तिला सातत्यानं आम्ही या पुढच्या काळामध्ये निश्चित सातत्यानं सहकार्य करू. एवढं या निमित्तानं बोलतो. परत एकदा आपल्या सगळ्यांची मी या निमित्तानं आभार मानतो. आपण सगळी मंडळी इथं या कार्यक्रमाच्या निमित्तानं जमला. आणि या हॉलच्या बाबतीत तर काय बोलायचं, या हॉलमध्ये मी आलो अक्षरशः जर समजा तांदळाला आलो तर ती गरमी एवढी यायची की तो तांदूळ चुकून भात पण होतो एवढं शिजायचं आपल्या. पण हे एवढं हलकं फुलकं झालेलं आहे, इकडून नाही काय नाही,
आता मी जे बोलते ते मला सुद्धा ऐकायला येते, तुम्हाला सुद्धा ऐकायला येते. त्यामुळं निश्चितपणे हा हॉल खरंच चांगला केलेला आहे. आणि या हॉलमध्ये जे क्रॉस व्हेंटिलेशन आहे, या क्रॉस व्हेंटिलेशन मध्ये बसल्यानंतर या हॉलमध्ये निश्चित आपल्याला बसण्याचा सुद्धा आनंद घेता येतो आणि सभा सुद्धा आयोजित करण्याचा आनंद संयोजकाला घेता येतो. त्यामुळे निश्चित तुमच्या असणाऱ्या सर्व सतीश, तुमच्या सर्व टीमचं, तुमच्या असणाऱ्या सर्व सहकार्यांचं परत एकदा अभिनंदन करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.